नमस्कार, आपण पाहतात JN न्यूज। पाहूया सविस्तर बातमी। निराधारांचे आधार बनले माजी सभापती संजय सावंत। 5 कुटुंबांना केली मदत। जनप्रतिनिधी माजी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय सावंत यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत निराधारांचे आधार बनण्याची किमया केली। वाढदिवस म्हटले की लाखो रुपयांचा चुरडा, डॉल्बी, फटाके असे लाखो रुपये मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो। मात्र या सर्व खर्चाला फाटा देत माजी कृषी सभापती संजय सावंत यांनी निराधार यांचे आधार बनत 5 कुटुंबियांना मदत केली। त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे तालुक्यात नवे जिल्ह्यात कौतुक होत आहे। माजी सभापती संजय सावंत हे 2013 मध्ये कृष्णा नदीचे पाणी बनाळी मतदारसंघात यावे याकरिता बनाळीची जत पहिली पदयात्रा काढली। 500 ते 600 शेतकरी 50 बैलगाड्या घेऊन मोर्चा तहसीलदार ऑफिसवरती काढला होता। तहसीलदार ऑफिसवरती 4 दिवसाचे आमरण उपोषण केले। त्यानंतर म्हैसाळ कॅनॉलचे काम पूर्ण झाले। वायफळपर्यंत कृष्णा नदीचे पाणी बनाळी मतदारसंघात सोडण्यात आले। त्यानंतर सनम डी पर्यंतचे सर्व ड्रॉइंग डिझाईन तयार केली। बनाळी मतदारसंघात जोपर्यंत कृष्णा नदीचे पाणी येत नाही तोपर्यंत 2.5 वर्षे पायामध्ये चप्पल घातली नाही। ते 2 ते 2.5 वर्षे अनवाणी पायाने फिरत राहिले। कृष्णा नदीच्या पाण्याची पूजन झाले। त्याच वेळेला पायामध्ये पादत्राणे घातली। या भागातील दुष्काळामुळे इथल्या जनतेची झालेली दुरावस्था, समाजाची थांबलेली प्रगती या सर्व गोष्टी जवळून बघितल्या आहेत। परंतु आज कृष्णा नदीचे पाण बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये वेळोवेळी येते। या भागाचा नंदनवन झालेला आहे। अनेक बागा, फळबागा, ऊसाची शेती या ठिकाणी होत आहे। वाढदिवसानिमित्त इतर कोणताही खर्च करण्यापेक्षा, डॉल्बी, फटाके वाजवून पर्यावरणाचे नुकसान करण्यापेक्षा समाजामधील अशा काही कुटुंबावरती निसर्गाने अन्याय केला आहे। दुर्दैवाने ज्यांची आई किंवा वडील स्वर्गवासी झाले आहेत अशा कुटुंबांना मदत करायची ठरवले किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे। यामध्ये कैलासवासी नितीन देवकर यांच्या मुलीच अर्पिता नितीन देवकर हिच्या शिक्षणासाठी मदत केली। विलास माळी यांच्या पत्नीचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते। त्यांना 2 मुले आहेत। ते 2 मुले अपंग आहेत। त्यांच्याकरिता व त्यांच्या कुटुंबाकरिता आर्थिक मदत केली। रंजना पांडुरंग सावंत यांचा पाय शुगरमुळे गमावावा लागलेला आहे। त्यांना कृत्रिम पाय बसवण्याकरिता आर्थिक मदत केली। श्री यश लिगाडे या मुलास शाळेला जाण्याकरिता सायकल घेऊन दिली। याकरिता आर्थिक मदत केली। यावेळी धीरज सावंत, राहुल पाटील आदी जण उपस्थित होते। डोळ्यामधून पाणी आलं आणि अगदी मुसमुसून रडायला लागला। माझ्या लक्षात